नमस्कार. इंडिया दर्पण फेसबुक लाईव्ह मध्ये मी भाग्यश्री पारनेरकर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आता गेली 2-2.5 वर्ष कोविडचा काळ होता, पण आता पुन्हा एकदा सगळे व्यापार उद्योग सगळं काही व्यवस्थित सुरू झालंय. आणि व्यापाराच्या बाबतीतली एक महत्त्वाची संकल्पना असते ते म्हणजे निर्यात, एक्सपोर्ट. आपला माल दुसऱ्या देशात पाठवणं. बऱ्यापैकी आता निर्यातीलाही सुरुवात झाली, पण अजूनही अनेक व्यावसायिक असे असतात की ते निर्यात करण्यासाठी घाबरतात. अर्थात त्याच्या मागे अनेक कारणं आहेत. निर्यातीविषयी अनेक गैरसमज आहेत. म्हणजे निर्यात करण्याची जी प्रोसेस आहे, जी प्रक्रिया आहे, ती खूप किचकट असते असं अनेक जणांना वाटतं. परत माझी फसवणूक झाली तर काय, माझा माल तिकडे विकला जाईल का, इथेच चांगलं चाललंय, अशा अनेक संकल्पना असतात. आणि त्याच सगळ्या संकल्पना आज आपण कशा खोट्या आहेत हे गैरसमज आपण आज दूर करणार आहोत. आणि आपल्यासोबत आहेत या क्षेत्रात 22 वर्षांहून अधिक अनुभव असलेले राधेश्याम डागा सर. नमस्कार सर. नमस्कार. मी इंडिया दर्पण मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आणि सरांविषयी सांगायचं म्हणजे सरांनी इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट मधून MBA केलेलं आहे. कस्टम लीगल एक्सपर्ट म्हणून ते आज काम करत आहेत आणि 22 वर्षांहून अधिक अनुभव आहे. चला तर त्यांचा या क्षेत्रातला अनुभव आपण जाणून घेऊया. सर, सर्वप्रथम मी हे विचारेन की निर्यात करण्याची प्रोसेसच अवघड असते असं बऱ्याच जणांना वाटतं आणि त्यामुळे त्या किचकट प्रक्रियेत अडकायला नको म्हणून कोणी निर्यात करत नाही. तर हे कसं चुकीचं आहे आणि ही प्रोसेस किती सोपी आहे याविषयी तुम्ही काय सांगाल? याविषयी माझं मत असं आहे की निर्यात करणं, जसं आपण आंतरराज्य व्यापार करतो, देशांतर्गत व्यापार करतो, तितकंच सोपं देशांतर्गत व्यापार करणं सुद्धा आहे. इंटरनॅशनल बिझनेस करणं सुद्धा तितकंच सोपं आहे. म्हणजे मी असं सांगेल की कलकत्ता किंवा दुबईला माल विकताना जेवढी रिस्क अनालिसिस आपण करतो, जेवढी जोखीम आपण पत्करतो, तेवढ्याच किंवा त्याच प्रपोर्शनेटमध्ये जोखीम ही सुद्धा इंटरनॅशनल मार्केटमध्ये बिझनेस करताना असते. त्यामुळे खूप काही मोठं रिस्क असं नाहीये. आणि जर रिस्क असेल, थोडीफार तुम्ही तुमच्या बिझनेसच्या प्रपोर्शनेटमध्ये रिस्क जर घेतली तर त्या रिस्कला सपोर्ट करणाऱ्या बऱ्याचशा वित्तीय संस्था सुद्धा आहेत, जेणेकरून तुमची रिस्क कमी होऊ शकते किंवा तुम्ही एखाद्या तज्ञाचा सल्ला घेऊन रिस्क कमी करू शकता. बरोबर. म्हणजे आपण देशांतर्गत जो व्यापार करतो त्याच्यात जेवढी रिस्क आहे तेवढीच आपण बाहेरच्या देशात करताना सुद्धा आहे, पण फक्त ती घेतली पाहिजे, त्याकडे थोडं वळलं पाहिजे. आणि अजून एक प्रश्न असतो, समजा आता एखादा लघु उद्योजक असेल तर तो विचार करेल की अरे माझा माल बाहेरच्या देशात विकला जाईल का आणि इथे चांगलं चाललंय तर कशाला बाहेरच्या देशात जा. आणि तर अशा वेळेस तुम्ही काय सांगाल? मी अशा वेळेस सांगेल की लघु उद्योजक हा जो विचार करतो की माझा माल बाहेरच्या देशात विकला जाईल का, जर तुमच्या मालाला लोकल मार्केटमध्ये, देशांतर्गत मार्केटमध्ये किंवा तुमच्या राज्यात जर मागणी आहे, तो माल विकला जातो आहे, तर निश्चित तो आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा विकला जाणारच. तुम्ही पुढे आलं पाहिजे. आणि माझं इथेच चांगलं चाललं आहे आणि मी का एक्सपोर्ट करू. तर आज ग्लोबलायझेशनमुळे जागतिक आव्हानं खूप वाढलेली आहेत, कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे, बिझनेसमध्ये स्पर्धा खूप वाढलेली आहे. बाहेरच्या देशातल्या कंपन्या इथे येऊन आपल्याकडूनच माल घेऊन आपला मालात व्यापार करत आहेत. जर आपण ह्या गोष्टीचा विचार केला की माझा माल बाहेर कसा विकला जाऊ शकतो, तर निश्चितच खूप सोपं आहे ते. पण त्यानुसार तुम्ही जर डोमेस्टिक मार्केट सोडून जर आंतरराष्ट्रीय बाजारात गेले तर तुमची प्रोडक्शन कॅपॅसिटी ती मेंटेन राहते. जो तुमच्या बिझनेसवर सीझनल डिफरन्समुळे किंवा सीझनल गॅपमुळे जो इम्पॅक्ट होतो तुमच्या बिझनेसवर, तो कमी होतो. म्हणजे तुमचा बिझनेस अखंड चालू राहतो. आज देशात ग्राहक उपलब्ध आहे, उद्या विदेशात. थोडक्यात आपण असं सांगू की दिवाळीच्या काळात जर तुमच्या पंत्यांना किंवा महिन्याच्या पंत्यांना जर भारतात मागणी असेल तर त्याच वेळेस ती मागणी डिसेंबर-जानेवारीमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारात सुद्धा मिळेल. म्हणजे ही खूप छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगेन. त्यामुळे सीझनल डिफरन्समुळे जो होणारा इम्पॅक्ट आहे तो कमी होऊन तुमचा व्यवसाय अखंड चालू राहू शकतो. तर तुम्ही कधी हा विचार करू नका की मी फार लहान मी कसं पोहोचेल. आज जगात बऱ्याचशा छोटे उद्योजक जे आहेत ते आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. म्हणजे एखादी गोष्ट एखाद्या शहराची ओळख असेल तर ती गोष्ट बाहेरच्या देशात सुद्धा त्याला तेवढीच मागणी असते. हो, निश्चितच. मी त्याचंच एक्झाम्पल द्यायचं ठरलं
जशी नाशिकची द्राक्ष जगात प्रसिद्ध आहे, तसा नाशिकचा चिवडा सुद्धा जगात प्रसिद्ध होऊ शकतो, कारण तो लोकल चवीला आणि महाराष्ट्राच्या चवीला आणि देशातल्या चवीला पसंतीला उतरलेला आहे. तर निश्चितच त्या दिशेने जर पावलं उचलली, त्या दिशेने जर क्लस्टर्स डेव्हलप झाले, त्या दिशेने जर पावलं उचलली, तर निश्चित आपण एक्सपोर्ट करू शकतो. त्यानिमित्ताने डायव्हर्सिफाईड मार्केट मिळतं, तुमची मार्केट संकल्पना वाढते, तुमच्या कंपनीचं व्हॅल्युएशन वाढतं. हे सगळ्यात मोठे मुद्दे एक्सपोर्ट करण्यासाठी. आणि आपल्याकडच्या मसाल्यांना सुद्धा तिकडे खूप मागणी आहे. हो, प्रचंड यावरून लक्षात येईल की किती आपल्याकडच्या गोष्टींना बाहेरच्या देशात किती मागणी आहे. निश्चितच आज बरेचसे छोटे छोटे बचत गट सुद्धा मसाले तयार करतात आणि एकदम अप्रतिम चवीचे मसाले तयार करतायत. त्यांना जर थोडंसं गाईडलाईन्स मिळालं, त्यांना जर त्यातलं कागदपत्रांची पूर्तता करून दिली, तर ते सुद्धा निश्चित ग्लोबली जाऊ शकतात आणि फार चांगल्या किमतीत इकॉनॉमिक रेटमध्ये ते सेल करून फॉरेन करन्सीज अर्न करू शकतात देशासाठी. म्हणजे याचा फायदा देशाला पण आहे आणि त्यांना स्वतःला पण. आज आपल्या देशाचं नाव जागतिक पातळीवर जातं, त्यांच्या बचत गटाचं नाव जागतिक पातळीवर जाईल, ही निश्चितच देशासाठी घोषणात्मक गोष्ट आहे. मला वाटतं मोदीजींनी जे आत्मनिर्भर भारत ही योजना सुरू केली, त्याच्यासाठी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आत्मनिर्भर भारत होतो आहे, त्या संकल्पनेने, मोदींच्या संकल्पनेने आत्मनिर्भर भारत होतो आहे. पण जर त्यांना गायडन्स प्रॉपर मिळालं तर ते अजूनही चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतात. आता याच्यात अजून एक मुद्दा असतो की शेतीचा माल निर्यात केला जातो किंवा जे रॉ मटेरियल कच्चा माल असतो तो केला जातो, पण बऱ्याचदा असे अनेक प्रश्न येतात की नक्की कोणता माल निर्यात करायचा, तर त्याविषयी काय सांगाल? माल निर्यात करायचा, तुमच्याकडे असलेला मालाला, आज प्रत्येक मालाला जशी देशात मागणी आहे तशी आंतरराष्ट्रीय व्यापारात सुद्धा मागणी आहेच. माल निर्यात करण्याचे दोन प्रकार आहेत. तर कच्चा माल तुम्ही एक्सपोर्ट करू शकता किंवा प्रोसेस माल एक्सपोर्ट करू शकता. फायनल प्रोडक्ट म्हणजे एक्झाम्पल तुम्ही शेतीच्या मालाचं सांगितलं तर तुम्ही टोमॅटोही एक्सपोर्ट करू शकता आणि टोमॅटोचं केचपही एक्सपोर्ट करू शकता. म्हणजे जसं शेतीच्या मालाविषयी आलं, तुम्ही पेरूही एक्सपोर्ट करू शकता आणि गोवा पल्पही एक्सपोर्ट करू शकता. तर प्रोसेस माल पण एक्सपोर्ट करू शकतो, अनप्रोसेस माल पण एक्सपोर्ट करू शकतो. तेव्हा कुठलाही प्रॉडक्ट आज जर तुम्ही इंटरनॅशनल मार्केटला गेला तर प्रॉडक्ट कळाला की त्याला कस्टमर उपलब्ध आहे, त्याला काही बॅरियर नाही की काय कुठले काही बॅरियर्स नाही. आणि तुम्ही बोलताना एक मुद्दा बोललात की कागदपत्रांची पूर्तता, तर आता इथे येते की नक्की कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहेत? एक्सपोर्ट करण्यासाठी तसं कागदपत्र खूप सरळ, साधे आणि सोपे आहेत. त्याच्यात खूप काही कॉम्प्लिकेशन नाही, खूपच सोपं आहे ते मी तर म्हणेन. आणि आता सरकारने ते इतकं, भारत सरकारने सोपं करून दिलेलं आहे की तुम्ही स्वतः ऑनलाईन ऍप्लिकेशन करून इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन मिळू शकता. विदिन 1 or 2 days तुम्ही ते लायसन तुमच्या हातात येतं, तुम्ही स्वतःही ऑनलाईन. आणि जर तुम्हाला कुठे अडचण असेल तर तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्याने सुद्धा ऑनलाईन ऍप्लिकेशन करून ते लायसन मिळू शकतात. मिनिमम फी, ऑनलाईन ऍप्लिकेशन हे कुठलेही बॅरियर्स नाही आहे. त्याच्यात 2-3 कागदपत्र महत्वाचे असतात, तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचं प्रूफ वगैरे, बँकेची डिटेल्स, तेवढे दिलं की तुमचं इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन मिळून जातं. त्यानंतर जर तुमचं ॲग्रिकल्चर रिलेटेड काही फर्म असतील तर त्या फर्मसाठी जे काही तुम्हाला इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स किंवा त्या मालासाठी काही जसं फसायचं तुमचं रजिस्ट्रेशन असतील किंवा नसेल तर ते करू शकतात. कॉस्मेटिक्स किंवा ड्रग्स रिलेटेड काय असेल, फूड्ससाठी न्यूट्रिशनल प्रोडक्ट असेल तर तुमचं FDA रजिस्ट्रेशन आहे. हे छोट्याशा गोष्टी आहेत, ते तज्ज्ञांच्या मदतीने तुम्ही आरामात करू शकता. त्याला काही खूप जास्त खूप किचकट नाही, खूप सोपं करून दिलेलं आहे सध्या. त्याच्यातही आत्मनिर्भर केलेलं आहे, तुम्ही स्वतःही करू शकता. जर कुठे अडचण आली तर तज्ञ आहेतच. आणि बऱ्याचदा असं वाटतं की भाषेचा अडसर येतो लोकांना की अरे बाहेरच्या देशात आहे, मग तिथली भाषा मला कळेल का, ते काय बोलताय, मी काय बोलतोय, तर त्याविषयी काय सांगाल? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की हा सगळ्यांच्या मनात हा डाऊट असतो की ते काय बोलतायत, मला त्यांची भाषा कळेल का, मला इंग्लिश येत नाही. तर आज जगात बघायला गेलं तर प्रत्येक देशात थोडीफार भाषा मध्ये वेगवेगळी भाषा आहे. जर्मनीत जर्मन लँग्वेज आहे, अमेरिकेत इंग्लिश आहे, ब्रिटिशमध्ये इंग्लिश आहे, सगळीकडे. तर इंग्लिश ही बेसिक लँग्वेज आहे. इंग्लिश आजकाल प्रत्येकाला थोड्याफार प्रमाणात माहितीच असतं. आणि तुम्ही दुबईत एक्सपोर्ट करायला गेलं तर हिंदीमध्ये बी तुम्ही कम्युनिकेशन करू शकतात बाहेरसोबत. आणि जर कुठे अडथळाच जर आला तर तुम्हाला
ट्रान्सलेटर्स अवेलेबल असतात, ते तुम्हाला मदत करतात. शक्यतो ती इतकं डीप इंग्लिश नॉलेज असणं पण गरजेचं नसतं, तुम्हाला बेसिक बिझनेस कम्युनिकेशन नॉलेज असणं सफिशियंट आहे. सगळ्यात महत्त्वाचं मी म्हणेन की त्या देशात व्यवसाय करताना तिथलं कल्चर आणि तिथले एटिकेट्स माहिती असणं गरजेचं असतं. त्यानुसार तुम्ही तो प्रॉडक्ट त्या हिशोबाने थोडाफार बदल करून तिथे सेल करू शकता. त्या देशाचं कल्चर माहिती असणं थोड्याफार प्रमाणात जर माहिती असेल तर तुम्ही प्रॉडक्ट फार चांगल्या पद्धतीने प्रमोट करू शकता. म्हणजे तुम्हाला जर ज्या देशात पाठवायचं त्या देशाची थोडक्यात थोडी माहिती कल्चर तर ते सोपं होईल. जसं की तुम्ही अमेरिकेत पाठवताय तर ठीक आहे, त्यांचं कल्चर असं आहे की ते जास्त स्पायसी नाही किंवा त्यांना जास्त ऑइली नाही, तर त्या प्रपोर्शनेटमध्ये तुम्ही चेंजेस थोडेफार तुमच्या प्रॉडक्टमध्ये करू शकता, कंटेंट्स मेन्शन करू शकता. हवामान कसं त्यांना कसं चालेल, त्या क्लायमेटला कसं सूट होईल ते तुम्ही करू शकता. किंवा गल्फ कंट्रीमध्ये पाठवायचं असेल तर स्पायसी चालेल त्यांना, तर तुम्ही तिथे देऊ शकता. थोडासा एक बेसिक एक जजमेंट घेतला. आणि ही लर्निंग प्रोसेस आहे, जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्ही शिकणार नाही. आणि ऑफकोर्स लर्निंग केल्याने तुमचं मार्केट कॅपिटलायझेशन वाढतं, मार्केट शेअर वाढतं. नक्कीच बरोबर आहे. आणि आजकाल पाहिलं तर शेतीमध्ये सुद्धा खूप नवनवीन प्रयोग केले जातात, शेतकरी पुढे आलेले किंवा बचत गट हल्ली प्रचंड प्रमाणात वाढलेले. तर यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल की परदेशी बाजारपेठ कशी उपलब्ध आहे आणि त्यासाठी सरकारी धोरण काय आहे? अच्छा, परदेशी बाजारपेठ आता खूप सारे बचत गट, खूप साऱ्या संस्था आहेत ज्या देशांतर्गत व्यापार करतात, पण त्यांना खूप साऱ्या कॉम्पिटिशनला फेस करावं लागतं, कारण सेम प्रॉडक्ट बऱ्याच ठिकाणी अवेलेबल आहे. पण तेच प्रॉडक्ट देशांतर्गत बाजारात विकणारे खूप कमी लोक आहेत, खूप जास्त लोक आहेत देशाच्या बाहेर विकणारे कमी लोक आहेत. तर त्यासाठी मी असं म्हणेन की आजकाल ई कॉमर्स प्रणाली जी आली आहे, ऑनलाईन टेक्नॉलॉजी, B2B, B2C, ह्या पोर्टल्सवर तुमचे ट्रेड बॅरियर्स खूप कमी झालेले आहेत. तुम्ही खूप आरामात कस्टमर्सपर्यंत पोहोचू शकता. कस्टमर्सपर्यंत तुम्ही एकदा पोहोचले की पुढच्या गोष्टी ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होऊन जातात. तिकडचा बायरला जर तुमचं प्रॉडक्ट पसंत पडलं तर तो सुद्धा तुम्हाला मदत करतो त्या गोष्टींसाठी. तसेच तुमच्या जे एक्सपोर्टसाठी सरकारने जो मुद्दा मांडला की भारत सरकारचं धोरण काय आहे किंवा काय मदत करतं एक्सपोर्टसाठी, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आपला देश आज एक्सपोर्टसाठी खूप प्रचंड प्रमाणावर मेहनत करत आहे. जे आत्मनिर्भर भारताचं स्वप्न बघितलं आपल्या पंतप्रधानांनी, त्यासाठी ते स्वतः पण खूप प्रयत्न करत आहेत. आणि त्या माध्यमातून APEDA, ॲग्रिकल्चर प्रोसेस प्रॉडक्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, यांच्या माध्यमातून अर्थसहाय्य, तांत्रिक सहाय्य पुरवलं जातं. खूप मोठ्या प्रमाणात ट्रेड प्रमोशनसाठी सपोर्ट केला जातो. तसं एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही एक संस्था आहे भारताबाहेर, निर्यात पत हमी संस्था म्हणून ओळखली जाते मराठी भाषेत सांगायचं. त्याच्या माध्यमातून विमा आणि इतर संरक्षण पुरवलं जातं. बँकांकडून कर्ज किंवा जे फायनान्स आहे ते इझिली मिळून दिलं जातं. एक्झिम बँक आहे, त्या विदेशातल्या व्यापाऱ्याचं पद पण आपल्याला सांगू शकतं की तो किती कॅपेबल आहे. तसंच इंडियन ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन आहे, ते वेगळ्या वेगळ्या अशा ट्रेड प्रमोशन्स ऑर्गनाईज करतात, आपल्या प्रॉडक्टला प्रमोट करतात इतर देशात. त्याच्यानंतर आपलं महाराष्ट्र राज्य पणन महामंडळ आहे, चेंबर ऑफ कॉमर्स आहे, हे लोक सुद्धा निर्यातदारांना सर्वतोपरी सहाय्य करतात. मदतीसाठी खूप मोठं क्षेत्र आहे. देशातून भारत सरकार सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर ट्रेडसाठी प्रोत्साहनपर भत्ता अनुदान देत आहे. त्याचा फायदा जर घेतला बचत गटांनी तर निश्चित तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो. आणि जाता जाता एक प्रश्न विचारेल की काही जण आता पहिल्यांदा निर्यात करतील तर त्यांना अडचण येते, अशा वेळेस तुमच्याकडनं किंवा तुमच्यासारख्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडून कशी मदत मिळते? ह्या संदर्भात आज खूप सारी इन्फॉर्मेशन फ्री ऑफ कॉस्ट ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहे. जर तिथे काही अडथळा येत असेल तर त्यावेळेस ते आमच्याशी कन्सल्ट करू शकतात. आम्ही त्यांना त्यांच्या डोअरपासून तर इतर देशात कुठल्याही ग्राहकांपर्यंत माल पोहोचवण्याची संपूर्ण वन डोअर कन्सल्टन्सी आम्ही त्यांना देऊ शकतो, जेणेकरून त्यांना फक्त त्यांच्या प्रॉडक्टवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, प्रॉडक्ट आणि त्यांच्या बाहेरचं
देवाणघेवाण आहे. बाकी सर्व काही आम्ही त्यांना सपोर्ट करून त्यांना त्यांचं काम सोपं करून देऊ शकतो. पण बऱ्याचशा फील्ड ऑनलाईन नॉलेज सेंटर पण अवेलेबल आहे की जे तिथे पण इन्फॉर्मेशन घेऊ शकतात. म्हणजे आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जगात कुठलीही गोष्ट हाईट नाही, काही अशक्य नाही. काही अशक्य नाही. तुम्ही एक्सपोर्ट करू शकता, फॉरेन करन्सी अर्न करू शकतात. आणि मी जर काही छोटे बचत गट असतील किंवा काही छोटे शेतकरी पुढे येणार असेल तर निश्चित आम्ही किंवा आपण इंडिया रत्नच्या माध्यमातून त्यांना निश्चितच मदत करू, जेणेकरून एक म्हणजे देशाचं नाव कुठेतरी जगात जाईल याचा आनंद जास्त होईल. एक छोटा आमचा एक्सपोर्टर सुद्धा आज जागतिक लेवलवर पोहोचला. या पद्धतीने अगदी खरंय. आणि खरंच थँक्यू सो मच सर, तुम्ही इतकी छान माहिती आम्हाला दिली. आणि मला वाटतं ज्यांच्या मनात आता निर्यातीविषयी काही भीती असेल ती उरणारच नाही. आणि काही प्रश्न असतील तर डागा सर कायम आपल्यासोबत आहेतच. त्यामुळे नक्की निर्यातीसाठी पुढे या आणि आपलं प्रोडक्ट बाहेरच्या देशात नक्की विका, हीच एक विनंती. धन्यवाद.